आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। स्वामींचे चरण धरण्यात पाप नसतं प्रभू, परंतु मी आपला स्वामी नाहीये। आपले स्वामी तर महाराज सुग्रीव आहेत। स्वामीचा मित्रही स्वामीच असतो प्रभू, म्हणून आपण माझे स्वामी आहात, वंदनीय आहात। आपण सेवकाला उठवून आपल्या हृदयाशी धरलत ही आपली महानता आहे। अशा दयाळू स्वामीसाठी तर सेवकाला प्राणही अर्पण करायला हवेत। अहो, इतक्या गोड गोड गोष्टी करताय पंडित महाशय, परंतु अजून आपली खरी ओळख नाही होऊ दिलीत। अहो, हीच कुशल गुप्तचराची खूण आहे। लक्ष्मण दादा, आता गुप्त काय राहिले? सारे भ्रम तर दूर झाले आहेत। केवळ मनात इतकासा खेद राहिला आहे। मी तर जन्मतः वानर आहे, प्रभूंना ओळखण्यात उशीर झाला, पण श्रीराम तर सर्वज्ञ आहेत। त्यांनी आपल्या अनादी भक्त हनुमानाला ओळखण्यात इतका उशीर का केला? हनुमान? तू हनुमान आहेस? प्रभू आपल्या सेवकाला ओळखू नाही शकले, यात नक्कीच माझाच दोष असेल। दोष तुझा नाही हनुमान, तुझ्या विद्वत्तेचा आहे। इतक्या मोठमोठ्या संस्कृत मंत्रांनी तू आपल्या पांडित्याचा प्रभाव आमच्यावर पाडत होतास। आम्ही तर त्यानंच घाबरून गेलो होतो। तीच तर चूक झाली प्रभू। जिथं भक्ताने देवासमोर आपल्या ज्ञानाचं पांडित्याचं प्रदर्शन केलं, तिथेच प्रभू त्याच्यावर हसू लागतात की जा, आता तू आपल्या ज्ञानाद्वारे आमच्यापर्यंत पोच भगवंत। या चुकीसाठी क्षमा करा प्रभू, क्षमा करा भगवंत। जय श्रीराम। अरे वारे लंका, तू तर वाजवलास की डंका। आम्हाला तर वाटलं होतं की नारी जातीची कोण उगीच तक्रार करेल, परंतु 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 मुष्टिका परंतु। जय श्रीराम। हनुमान जी, हनुमान हनुमान जी, हनुमान हनुमान जी, हनुमान जी। हनुमान जी, हनुमान जी। हनुमान जी। हनुमान। आपली साधना भंगली, त्यासाठी क्षमा करा हे महावीर। महाराज सुग्रीवांनी आपल्याला काही आवश्यक कामासाठी बोलावलं आहे। महाराज सुग्रीवांनी बोलवलं आहे? होय, आम्ही स्वतःच आलो आहोत। महाराज, प्रणाम महाराज। सुखी राहा। आपण का त्रास घेतलात? आपल्यावर एक महत्वाचं काम सोपवायचं आहे। उशीर केलात तर हानिकारक ठरेल। असं कोणतं काम येऊन पडलंय? हनुमंत, ऋषमुख पर्वताखाली तराईच्या वनात दोघे जण मनुष्य रूपात फिरतायत। तपस्व्याचा वेश आणि वीरांचा आव आहे। आम्हाला शंका आहे की ते बालीने पाठवलेले गुप्तचर आहेत।
आम्हा 5ही जणांना संधी मिळताच समाप्त करायला आल्या आहेत. तू आपल्या सर्वात बलवान आहेस, म्हणून तू जाऊन त्यांना पकड आणि आमच्या समोर आण. मग आपण बालीच्या विरुद्ध त्यांचा उपयोग करूया. केवळ संशयानेच पकडू? ही कसली बुद्धिमत्ता आहे? ते शत्रू आहेत की मित्र हे निश्चित तर करायला हवं. हे निश्चित सुद्धा तूच करू शकशील. जम्बुवंत बरोबर सांगतात की तू बळ आणि बुद्धीमध्ये आमच्या सर्वांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेस. तू काही खोटं रूप धारण करून त्यांच्या जवळ जा आणि माहीत करून घे ते कोण आहेत, काय कामाला आले आहेत. जशी संधी मिळेल तशी बुद्धी आणि बळाचा वापर करून त्यांना आपल्या कह्यात ठेव. जर ते तुझ्या आवाक्याबाहेर असतील किंवा तुला काही भीती वाटली तर आम्हाला गुप्त संकेत पाठव. आम्ही त्याच वेळी ऋषीमुख पर्वतावरील गुंफा सोडून दुसऱ्या सुरक्षित स्थळी पळून जाऊ. महाराज, आपला सेवक असताना आपल्याला पळून जायला लागलं तर हनुमानाच्या जीवनाचा फायदा काय? आपण निश्चिंत राहा. जर ते शत्रू पक्षातले असतील, कोणीही असतील, देव, असुर, किन्नर, गंधर्व अथवा मनुष्य, माझ्या जिवंतपणी ते आपल्याला कोणतीही हानी नाही पोहोचवू शकत. मला आज्ञा द्यावी महाराज. दादा, मला असं वाटतं की हीच आहेत ती पर्वत शिखरे. परंतु पहिल्यांदा कशावर जावं? पुढला मार्ग तर खूप अवघड दिसतोय. ते पहा लक्ष्मण, समोरून कुणीतरी येत आहे. चेहऱ्यावरून तरी सज्जन मनुष्य वाटतोय. चल त्यांनाच मार्ग विचारू. दादा, मला तर हे कुणी वेदपाठी पंडितच वाटतायत. परंतु अशा दुर्गम निर्जन जागी हे काय कामाने आले असतील? थोड्या दक्षतेनेच बोला दादा. मला तर काही हे खरे वाटत नाहीयेत. वनात आल्यानंतर तू खूप शंकेखोर स्वभावाचा झालायस लक्ष्मण. अनुभवच काही असे आलेत ना दादा. पहा, ते पंडित महाशय आपल्याच दिशेने येत आहेत. प्रणाम महाशय. प्रणाम पंडित महाशय. कल्याण मस्तू, कल्याण मस्तू. आपण कुणी रस्ता चुकलेले प्रवासी वाटता आहात? हे ब्राह्मण देवता, आपले अनुमान अगदी सत्य आहे. आम्ही ऋषीमुख पर्वतावर जाण्याचा मार्ग शोधत आहोत. मम अनुमानम सत्यम अस्ति, मम अनुमानम सत्यम अस्ति. काय आपण आम्हाला सांगण्याची कृपा कराल की ऋषीमुख पर्वताच्या शिखरावर जाण्याचा मार्ग कोणता आहे? किं प्रयोजनम, किं प्रयोजनम. इमानदी शुभजलाम शोभयन्तो तरस्विनो प्रभ्याम पर्वतेन्द्रो सवयूयौरन भाषित. श्रीमंतो रूप संपन्नो विषभ तेज विक्रमो. एवं मा परिभाषतम कस्मात् वै नाभिभाषितः. हे विद्याश्रेष्ठ, चतुराई सोबत शिष्टाचार युक्त आपल्या सुमधुर संस्कृत संभाषणाद्वारा आपण ज्या प्रकारे आमच्याबद्दल जाणण्यास उत्सुक झाला आहात, त्यांना आम्हीही विचारात पडलो आहोत की आपण वास्तवात तेच आहात जे दिसता आहात. अर्थात हेच की आमच्या छोट्याशा प्रश्नाचे उत्तर न देऊन केवळ आमचा हेतू जाणू इच्छिता. महापंडित, आपण आपल्या रस्त्याने जावं. जसे आम्ही इथवर पोचलो आहोत ना, तसेच ऋषीमुख पर्वताच्या शिखरापर्यंत पण पोचू. रोषम करोति दोषम. तरुण तपस्वी, राग सोडून फक्त एवढं सांगा, ऋषीमुख पर्वतावर कोणाकडे जायचे आहे? वर्ष निघून गेली, या रस्त्यावर कुणाचं आगमन नाही झालं. आपण का उत्सुक आहात तिथे जायला? आमच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ अजून एक प्रश्न. दादा, ह्यांच्या मागे वेळ घालवू नका. आम्ही आमचा मार्ग स्वतःच शोधून काढू. तुझं बोलणं संपूर्ण निरर्थक नाही, परंतु आम्ही यांच्या पांडित्यपूर्ण वाणीनं मंत्रमुग्ध झालो आहोत. हे अथर्ववेद, यजुर्वेद,
सामवेदाचे जाणकार परमविद्वान वाटत आहेत. असे व्याकरण वेद वेदवित्ता महात्म्याच्या मनात कसल्या प्रकारच्या कटकपटाच्या भावनेची शक्यता वाटतच नाही. त्यांच्याशी जमवून घेणं आपल्या हिताचंच आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही घ्या जमवून यांच्याशी. गोष्ट अशी आहे ब्राह्मण देवता, आम्हाला सांगण्यात आलं आहे की महाबली सुग्रीव ऋषीमुख पर्वतावर राहतात. आम्हाला त्यांना भेटायला हवं. महाराज सुग्रीवांना? ते कोणाला नाही भेटत. आपल्याला कसं माहित? आपण त्यांना ओळखता? अवश्य ओळखतो, अवश्य ओळखतो. सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चित वानर पुंगवा. आणि आम्ही त्यांचे कुलपुरोहित पंडित केसरी नंदन. कुळपुरोहित? हा, कुलपुरोहित. आमच्या संमतीशिवाय ते कोणालाही नाही भेटत. तर मग हे सांगा की ऋषीमुख पर्वताचा पत्ता कोणी दिलाय आपल्याला? माता शबरीनं. मा तपस्विनी शबरी? किम कारणम किम अभिप्रायम? दादा, या पंडित महाशयांना तर केवळ प्रश्नच विचारता येतात. माझा अंदाज आहे की या पंडित महाशयांचं नावच प्रश्नानंद महाराज आहे. प्रश्नांचं उत्तर द्यायला तर यांच्या गुरुने यांना शिकवलंच नाही. आणि आपण केवळ रागावण्यातच प्रवीण आहात. आणि आपण शांताकारम धीर गंभीर आहात. वीर मनुष्यो देवरूपिणो, कृपा करून आपली इच्छा प्रगट करा. गोष्ट अशी आहे विप्रवर, माता शबरीनं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की यावेळी महाराज सुग्रीवांना भेटणं आमच्यासाठी कल्याणकारी ठरेल. जर आपल्या कथनानुसार सुग्रीवजी भेटू शकणार नसतील तर आम्हाला त्यांचे मंत्री श्री हनुमानजींना भेटू द्यावं. आपले अनंत उपकार होतील. आपण हनुमानाला भेटणार? अवश्य. त्यांचं दर्शन जर झालं तर सुग्रीवजींना भेटण्याचा मार्गही सोपा होऊन जाईल. जर आपण आपला वास्तविक परिचय सांगितलात तर हनुमानाला आम्ही आत्ता बोलवतो, या क्षणी. घ्या, या क्षणी बोलावतो म्हणे. जणू हनुमान यांच्या पोथीत बंद आहेत. अवश्य. आपण आपला परिचय तर द्या. हनुमान मी टिचकी वाजवताच येईल. चांगली गोष्ट आहे. तर ऐका, आम्ही अयोध्येच्या महाप्रतापी राजा दशरथांचे पुत्र आहोत. आम्ही वानरराज सुग्रीवांशी मित्रता करू इच्छितो. माझं नाव लक्ष्मण आहे आणि हे माझे ज्येष्ठ भाऊ श्री रामचंद्र आहेत. राम? श्री रामचंद्र? आपण स्वतः? हो महाशय, स्वतः श्रीराम हेच आहेत. आता वाजवाटीच की. बोलवा हनुमानाला. श्रीराम, हे काय करत आहात आपण? हे उचित नाही. एक तर आम्ही आपल्या दारी काही मागायला आलो आहोत. दुसरं, आपण ब्राह्मण रूपात आहात, महाराज सुग्रीवांचे कुलपुरोहित. तिन्ही प्रकारे आपण तर पूजनीय आहात. मग आपण माझे पाय का धरीत आहात? मला पाप लागेल. स्वामींचे चरण धरण्यात पाप नसतं प्रभू. परंतु मी आपला स्वामी नाहीये. आपले स्वामी तर महाराज सुग्रीव आहेत. स्वामीचा मित्रही स्वामीच असतो प्रभू. म्हणून आपण माझे स्वामी आहात, वंदनीय आहात. आपण सेवकाला उठवून आपल्या हृदयाशी धरलं ही आपली महानता आहे. अशा दयाळू स्वामीसाठी तर सेवकाला प्राणही अर्पण करायला हवेत. अहो, इतक्या गोड गोड गोष्टी करताय पंडित महाशय, परंतु अजून आपली खरी ओळख नाही होऊ दिलीत. अहो, हीच कुशल गुप्तचराची खूण आहे. लक्ष्मण दादा, आता गुप्त काय राहिले? सारे भ्रम तर दूर झाले आहेत. केवळ मनात इतकासा खेद राहिला आहे. मी तर जन्मतः वानर आहे. प्रभूंना ओळखण्यात उशीर झाला. पण श्रीराम तर सर्वज्ञ आहेत. त्यांनी आपल्या अनादी भक्त हनुमानाला ओळखण्यात इतका उशीर का केला? हनुमान? तू हनुमान आहेस? हो दादा, मीच श्रीसेवक, तोच हनुमान आहे.
प्रभू आपल्या सेवकाला ओळखू नाही शकले, यात नक्कीच माझाच दोष असेल. दोष तुझा नाही हनुमान, तुझ्या विद्वत्तेचा आहे. इतक्या मोठमोठ्या संस्कृत मंत्रांनी तू आपल्या पांडित्याचा प्रभाव आमच्यावर पाडत होतास. आम्ही तर त्यानंच घाबरून गेलो होतो. तीच तर चूक झाली प्रभू. जिथं भक्ताने देवासमोर आपल्या ज्ञानाचं पांडित्याचं प्रदर्शन केलं, तिथेच प्रभू त्याच्यावर हसू लागतात की जा, आता तू आपल्या ज्ञानाद्वारे आमच्यापर्यंत पोच. भगवंत, या चुकीसाठी क्षमा करा प्रभू, क्षमा करा भगवंत. नाही हनुमान, तुझ्याकडून तर स्वप्नातही चूक नाही होणार. तू तर मला लक्ष्मण आणि भरताप्रमाणेच प्रिय आहेस. तिथेच बोलत उभे राहणार आहात का दादा? इथे पण कृपादृष्टी ठेवा. श्रीरामाचे तुम्ही पण सेवक, मी पण सेवक. या नात्याने आपला छोटा भाऊ समजून मला आलिंगन द्या दादा. लक्ष्मणा, माझ्या भावा, तुझ्यासाठी हे जीवन ओवाळून टाकलं तरीही कमी आहे. प्रभू, माझे स्वामी वनराज सुग्रीवाच्या आदेशाने तुमचं गुपित जाणून घेण्यासाठी मला आपलं रूप बदलावं लागलं. अच्छा, म्हणून इतका मोठा गुप्तहेर बनून आला होता. तर आता तर गुपितही समजलं. आता तरी महाराज सुग्रीवांची भेट घालून द्याल दादा? अवश्य लक्ष्मण भाऊ, अवश्य. आपल्या दोघांची महाराज सुग्रीवांशी भेट याचा अर्थ आहे त्यांच्या भाग्याचा उदय. जितकी तुम्हाला सुग्रीवाची गरज आहे, तितकीच सुग्रीवालाही तुमची मदत पाहिजे. त्यांची पत्नी आणि राज्य त्यांच्याकडून हिरावून घेतलं आहे. सूर्य कुलभूषण रघुनाथ आणि सूर्यपुत्र सुग्रीवाची मैत्री दोघांसाठी कल्याणकारी आणि सफलदायक होईल. चला, ऋषिमुख पर्वतावर चला भगवंत, तिथेच जाऊन सगळं बोलू. ज्या राजाचा तुझ्यासारखा ज्ञानी, विद्वान आणि बुद्धिमान मंत्री असेल, तो मोठा भाग्यशाली आहे. अशा राजाशी मैत्री करून नक्कीच सारी मनोरथ पूर्ण होतील. तू आम्हाला तुझ्या राजाकडं त्वरित घेऊन चल. आपण माझ्याबरोबर चला, परंतु वरून जायचा मार्ग खूप कठीण आहे. आपण दोघं माझ्या खांद्यावर विराजमान व्हा. खांद्यावर? मी आपल्याला वायुमार्गाने वर घेऊन जाईन. परंतु तुम्ही आम्हा दोघांना आपल्या खांद्यावर कसं बसवाल? नाही नाही लक्ष्मणा, आपण संकोच नका करू. आम्ही लोक आमच्या इच्छेने शरीर धारण करण्याची आणि गरिमा लगिमा आदी विद्या जाणतो. प्रभू, दुर्गम पर्वत मार्गावरती सेवका सोबत या तुम्ही स्वामी. खांद्यावरती बसून आपण भक्तावर कृपा करा स्वामी. भक्त असे असती कुठे मिळती असे भगवान. भक्त असे असती कुठे मिळती असे भगवान. खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. हो, खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. राम पयोदधि मारुती हंसा अति प्रसन्न ऐकिली नाथ प्रशंसा.
प्रतिदिन राहुन रामाचरणी राम श्रेष्ठ अनवानर रक्षे रामचंद्र हनुमान चकोर सदा सर्वदा रामासमोर भक्त शिरोमणीने प्रभू श्री रामा ओळखले भक्त शिरोमणीने प्रभू श्री रामा ओळखले खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान हो खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान राम लक्ष्मण मारुती राया महामानव जणू अवनीवरया तिन्ही वीरा एकत्र पाहुनी तिन्ही लोक अवतरले भुवनी पुलकित गात्र नेत्रहीनवती परम सुखाची चाखे गोडी नाही आज असा जगी बजरंग साधनवान नाही आज असा जगी बजरंग साधनवान खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान हो खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान विद्यावान गुणीयती चातुर राम कर्म करण्यासही आतुर निज तेजा तू साहिसी आणि तिन्ही लोक तव नामे कापती दुर्गम वाटे कर्मच जेथे कृपा प्रसादे सुगमते होते प्रभु कडुनी मागावे प्रभु सेवेचे असे वरदान प्रभु कडुनी मागावे प्रभु सेवेचे असे वरदान खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान हो खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान हो खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान जय श्री राम।
पवनपुत्र हनुमानाचा पवनपुत्र हनुमानाचा पवनपुत्र हनुमानाचा पवनपुत्र राम हनुमानाचा नामाचे पंख लावून हनुमान करे उड्डाण हनुमान करे उड्डाण महाबली कपी महातेजमय अद्भुत क्षमतावान हनुमान करे उड्डाण जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा राम काज करिबे को आतुर अद्भुत क्षमतावान हनुमान करे उड्डाण हा कोणता अडथळा समोर आला? पहा मला पवनपुत्रा, पहा मला. मी आपल्या मार्गातील अडसर नाही. मग कोण आहात आपण? हे महावीर मारुती, मी मयनाथ पर्वत आहे. पर्वत? हा पवनपुत्र पर्वत. तुझे पिता पवन देवतांनी एकदा माझे रक्षण केलं होतं, म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. त्या उपकाराच्या बदल्यात मी तुझी काही सेवा करू इच्छितो. मला समुद्र देवतेनेही हीच आज्ञा दिली आहे, कारण त्यांच्यावर श्रीरामाचे पूर्वज महाराज सगरांचे उपकार आहेत आणि तू रामाच्या कामासाठी जात आहेस, म्हणून समुद्र देवानं मला आज्ञा दिली आहे मी तुला थोड्या वेळासाठी विश्रांती घ्यायला द्यावी. हे अंजनीय, तू माझ्या शिखरावर थोडी विश्रांती घे, म्हणून मी समुद्राच्या गर्भातून प्रकट झालो आहे. हे आदरणीय मयनाथ, आपले आणि समुद्र देवतेचे शतशः धन्यवाद. परंतु श्रीरामाच्या कामासाठी मी जो जात आहे त्यासाठी विश्रांती पाप आहे, म्हणूनच मी आपल्या आतिथ्याचा स्वीकार नाही करू शकत. आपण माझा प्रणाम स्वीकार करावा. भोजन नाही झोपही नाही करिता पार 400 योजन तुम्हामुळे धर्मास प्रतिष्ठा जास उपमा तुमची निष्ठा. तीनही लोकी राम भक्त हा कुणी नाही हा समान हनुमान करे उड्डाण. राम नामाचे पंख लावून हनुमान करे उड्डाण हनुमान करे उड्डाण. महाबली कपि महातेजमय अद्भुत क्षमतावान हनुमान करे उड्डाण. माझा मार्ग रोखणारी तू कोण आहेस? मी सुरसा आहे. तुला काय हवंय? भोजन. आज देवतांनी तुला माझा आहार म्हणून पाठवला आहे. मी तुला खाऊन तृप्त होऊ इच्छिते. परंतु मी तुझा आहार नाही आहे. माझे स्वामी प्रभू श्रीरामांच्या कामासाठी जात आहे. तुझा माझ्यावर काही अधिकार नाहीये. आहे, माझा पूर्ण अधिकार आहे, कारण मी भुकेली आहे.
जो भुकेला असतो त्याचा अधिकार सर्वप्रथम मानला गेला आहे. हाच धर्म आहे. म्हणूनच जर तू माझी भूक नाही शमवलीस तर ते धर्माविरुद्ध होईल. हा, जर तुला वाटलं तर कोणी दुसऱ्या जीवास माझं भोजन बनव, जसं महाराज शिबीने केलं होतं. अशा प्रकारे भुकेल्यास भोजन देण्याचा धर्मही निभवला जाईल आणि तुझे प्राणही वाचतील. परंतु माता, आपले प्राण वाचवण्यासाठी कोणा दुसऱ्याचा जीव घेणे धर्म नाही, पाप आहे. त्यापेक्षा तर हेच चांगलं आहे की मी तुमचा आहार बनावं. केवढी धर्मयुक्त गोष्ट केलीस तू. आता ये माझ्या तोंडामध्ये. परंतु माता, यावेळी माझा प्रथम धर्म आहे आपले स्वामी प्रभू श्रीरामांचे काम करणे. म्हणून प्रथम लंकेला जाऊन सीता मातेचा शोध घेईन. त्यांना शोधून श्रीरामप्रभूंचा संदेश त्यांना देईन. मग सीता मातेचा निरोप श्रीरामप्रभूंपर्यंत पोहोचवीन. एवढं काम संपन्न झाल्यानंतरच मी स्वतः तुझा आहार बनण्यासाठी इथे पोहोचीन. या गोष्टीचे मी तुला वचन देतो. म्हणून माते, यावेळी मला जाऊ दे. उशीर नको करू. माझा मार्ग सोडून दे. मी तुझ्या या खोट्या वचनांना नाही मानणार. मला ब्रह्माचं वरदान आहे की ज्या मार्गात मी उभी राहीन तिथे कोणीही मला ओलांडून पुढे नाही जाऊ शकत. म्हणून तुला माझ्या तोंडामध्ये यावंच लागेल. तिथून जर निघून जाऊ शकलास तर पाहिलं जाईल. ठीक आहे माते, तोंड उघड, मी येतो. पहा माते, मी ब्रह्माचं वरदान खोटं नाही ठरू दिलं. तुझ्या मुखामध्ये शिरून निघून आलो. तुझे शतशत कल्याण हो पुत्रा. मी वास्तवात नागमाता आहे. मला देवतांनी तुझा पराक्रम आणि विवेकाची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं. तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झालास. जा वत्सा, तुझी सर्व कार्य सिद्धीस जातील. ज्याच्याकडे हिम्मत, समज, बुद्धी आणि पराक्रम हे 4 गुण असतील त्याचे यश सदैव निश्चित आहे. तुझ्या मार्फत श्रीरामांची सर्व कार्ये सिद्धीस जातील. धन्य माते. अशी राक्षसी मुद्रा सावली सधरणा, उडत्याची छाया धरे, उडणारा बंदीवान. हे कसलं मायाजाल आहे ज्याने माझ्या पराक्रमाला पांगळ बनवलं आहे. माझ्या तीव्र गतीला रोखून धरणारी ही शक्ती कोण आहे? कोण ते उडते आहे ए तू निशाचरा? उडत्या पाखरांच्या सावलीला पकडून मी खात होते.
आज तुला खाऊन खूप मजा येईल. आज तुला पोटभर खाऊन घेईल. आज खूप मजा करील. जय श्रीराम, जय श्रीराम. ज्यावर होई रामाची छाया, कोण जाई त्याला पकडाया, कोण जाई त्याला पकडाया. विघ्न अडथळे पार करूनी, निर्भयपणे आकाशी उडता, निर्भयपणे आकाशी उडता. लंका नगरी सांज समय, खडकती हो हनुमान, खडकती हो हनुमान. लंका नगरी सांज समय, खडकती हो हनुमान, खडकती हो हनुमान. अरे कोण आहेस तू, जो अशा प्रकारे न विचारता लंका नगरीत घुसू पाहतेस? प्रथम तू सांग की तू कोण आहेस? अरे मच्छरा, मी स्वतः लंका नगरी आहे, लंकेची नगरदेवी. म्हणूनच लंकिनी नाव आहे माझं. लंकेचं रक्षण करणंच काम आहे माझं. तू सांग, माझ्या डोळ्यात धूळ फेक करून अशा प्रकारे अभेद्य नगरीत घुसण्यामागे काय रहस्य आहे? या अद्भुत मायानगरीला पाहण्याची इच्छा मला इथे घेऊन आली आहे. बस क्षणभर या भूमीवर फिरून थोड्याच वेळात परत येईन. मी जाऊ? जा, परंतु लंका नगरीत नाही, सरळ यमपुरीत फिरायला जा. मी तुला तिथेच पाठवते. अरे अरे वा रे लंका, तू तर वाजवलास की डंका. आम्हाला तर वाटलं होतं की नारी जातीची कोण उगीच तक्रार करेल, परंतु
परंतु मुष्टिका परंतु जय श्रीराम. क्षमा करा, एकातच मी अर्धवेली झाले, दुसऱ्यात या पोरीला जाईन. मी आपल्याला ओळखलं, भविष्याला जाणलं. काय जाणलंस? जेव्हा ब्रह्माने लंकेश रावणाला वरदान दिलं होतं, ब्रह्माने माझ्यावर पण लंकेच्या रक्षणाचा भार सोपवला होता. जेव्हा मी विचारलं की माझ्या सेवेचा काळ किती आहे, तेव्हा ब्रह्माने सांगितलं की जेव्हा तू एका वानराच्या आघाताने पराभूत होऊन असहाय्य होशील, तेव्हा तू समज की आता राक्षस राज्याचा असुरांसहित नाश निश्चित आहे. लंकेच्या विनाशाची वेळ येऊन ठेपली. ब्रह्माची भविष्यवाणी सत्य होताना दिसतेय. या विधिलिखिताला कोणी टाळू शकणार नाही. वानर श्रेष्ठ, आपण जा आणि स्वेच्छेनुसार आपलं काम सिद्ध करा. मनाप्रमाणे फळ मिळेल. आता माझ्या सेवेची वेळ पूर्ण झाली, मी परत जातीये. ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाय नमः. जय श्रीराम.